ऐ साला, हाँ आज खुश तो बहुत होंगे ना तुम। हाँ साला राइट हैंड इंजर्ड है। फिर क्या हुआ? चपाती बनाना मेरे लिए बाएं हाथ का काम है। हळू। केडी काय हे सगळं? हा एवढा पसारा केलास? ते सकाळी घाईघाईत निघावं लागलं ना, म्हणून पसारा असाच राहिला। थांब मी सगळं आवरून घेतो। असू देत असू देत असू देत, सरक हो बाजूला, सरक जा, हात धु, मी आवरते हे सगळं। कशाला उगाच शहाणपणा करायचा असतो रे तुला? हा मी सांगून गेले होते ना की मी जेवण घेऊन येईन तुझ्यासाठी म्हणून, तरी उगाच आगाऊपणा करत बसला होतास। अगं तुला तुझ्याच घरी किती कामं असतात, त्यांच्यासाठी जेवण बनवायचं असतं। त्यात मी माझ्यासाठी सांगितलं तर उगाच तुला त्रास नको म्हणून सांगितलं नाही तुला। केदार, पहिले स्वतःची तब्येत कशी आहे ते बघायचं, हा स्वतःचं शरीर कसं आहे ते बघायचं, मग दुसऱ्यांची काळजी करायची असते। घे आता, चल जेवायला ये इकडे, बस इथे गपचूप, मी ते सगळं आवरते, तू शांतपणे जेवण कर आता, घे। काय होतंय? खाता नाही येते? थांब मी मदत करते। आता ठीक आहे? येते खाता? शांततेत जेव। मी इथे आधार देते तुला। आता जेवण झालं ना की गपचूप गोळ्या घ्यायच्या आणि झोपायचंय। अरे हळू हळू हळू, वर बघ, हळू 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 हळू। थांब मी पाणी आणते, थांब 1 मिनिट आणते मी पाणी। आले 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 आले, हे घे हे घे हे घे हे घे हे घे, पाणी पी। येईल का पिता? थांब थांब थांब। अरे अरे केडी, तुला साधं पाणीही पिता येत नाही का? दुसऱ्याच्या हाताने कसा अंदाज येणार? अरे पण मग मला सांगायचं ना। खुणवत तर होतो डोळ्यांनी। डोळ्यांनी खुणवलेलं कळणार आहे? अजून कसं सांगायचं? बरं ठीक आहे, दे इकडे, जा आणि कपडे बदलून घे तू। म्हणजे मी तिकडचा आवरते, हा मी आवरते, तू मागच्या मागे कपडे बदल। दे इकडे, दूध गरम करते, उगाच ओल्या अंगाने झोपू नकोस, रात्री परत सर्दी वगैरे होईल, कपडे बदलून झोप। केवढा पसारा करून ठेवला या मुलांनी। केडी, जर खीर बनवायची स्पर्धा असती ना तर तुला 100% प्राइज मिळाला असता याच्यात। थांब 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 थांब, मी येते। मी करू? नाही, तुला मदत हवी आहे तर मला सांग ना की मदत हवी आहे म्हणून। हा मी करते, मी हळू 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 हळू, सावकाश सावकाश सावकाश, थांब थांब थांब, हळू हळू हळू। हा दे दे, मी करते मी करते। खाली वाक, ठीक आहे? हाँ हे घे, सावकाश सावकाश सावकाश। दूध दूध आता नाही, झोपताना प्यायचंय। बॉस दूध? अरे झोपताना प्यायचं सांगितलं ना तुला। अरे नुसत्या गोळ्या कशा घेशील? दूध जातंय, दूध होतं जातंय। अरे केडी, मला आधी सांगायचं ना। सांगत होतो ना। काय सांगत होतास तू? दूध दूध असं कसं कळेल? अरे पूर्ण बोलायचं ना की दूध ओतू जातंय म्हणून।
अजून कसं सांगणार बॉस? तुला तारिणी, तुला हल्ली माझं बोललेलं कळतच नाहीये. हल्ली नाही या, तू बोलतोसच तसा, काही कळत नाही त्याच्यात. हॅलो, हा कत्री बोल. त्या किल्ल्यात 2 फोटोग्राफर असायचे. एक अब्दुल करीम, त्यांना अब्दुल चाचा म्हणतात, आणि दुसरा राजू गाईड. हो, त्या किल्ल्यात ते येणाऱ्या जाणाऱ्या टुरिस्टचे फोटो काढायचे आणि आपलं पोट भरायचे. बरं, मला सांग, ते आत्ता कुठे राहतात, कसे दिसायचे, काही पत्ता वगैरे काही मिळालंय तुला? नाही बॉस, आता फक्त नावं कळाली आहेत, बाकी काहीच नाही. पण आहेत की गेलेत ते पण माहीत नाही, पण बघतो मी काहीतरी. बरं ठीक आहे, लवकरात लवकर ती माहिती मिळव आणि मला कळव. येस बॉस. केडी, कत्रीने खूप महत्वाची इन्फॉर्मेशन दिली आपल्याला, ज्याच्यावरून आपण तुझ्या वडिलांना शोधू शकतो. केडी, मला माहिती आहे तुला हे सगळं खूप अवघड वाटतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मासा कितीही छोटा असला पण जर त्याची इच्छा असेल ना, तर खोलातल्या खोल समुद्रात तो तळाशी जाऊ शकतो आणि तिकडनं तो शिंपला आणू शकतो. फक्त त्याची इच्छा असायला हवी. तू काळजी नको करूस. ह्या इन्फॉर्मेशनवरनं आपण तुझ्या बाबा नाही, माणूस. आणि तो माणूस तळाशी काय पाताळात जरी असला ना, तरी तिथनं मी त्याला घेऊन येईन आणि त्याला जाब विचारेन, माझ्या आईसोबत असा का वागलास म्हणून. दहा दिवस किडनॅप केलं होतं त्या मुलीला. 10 दिवस घराबाहेर होती ती. काय घडलं असेल तिथे तिच्या बरोबर आपल्याला काहीच कल्पना नाहीये. हे बघ, अशा मुलीसोबत मी माझ्या युवराजचं लग्न लावून देणार नाही. अशी मुलगी या घरात सून म्हणून आणायची म्हणजे अगं, खांडेकरांचं काही नाव आहे की नाही? पद्मिनी, ते नाव जपण्यासाठी आपण एका मुलीला तिने न केलेल्या कृत्यांची शिक्षा देणार आहोत का? हा दया काका, आणि तिच्याबरोबर असं काहीतरी वाईटच घडलं असेल असं का वाटतंय तुला? आणि नाही घडलंय, काहीच वाईट घडलं नाहीये. मला माहिती आहे ना, मी स्वतः पोलिसांशी बोलली आहे. तिची मेडिकल टेस्ट झाली आहे पद्मिनी काकू, सगळं नॉर्मल आहे. प्लीज, माझं आत्ताच मिस्टर बेलसरांशी सुद्धा बोलणं झालंय. ती ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये. नाही कौशिकी, ती मुलगी या घरात लग्न करून येणार. अहो पण अरे, आत्ता जर हे लग्न मोडलं तर त्या मुलीच्या चारित्र्यावर बोटं नाही का उचलली जाणार, आणि मी ते अजिबात होऊ देणार नाही.